नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। चिनोद्यात संत रामपालजी महाराजांचा जिल्हा सत्संग सोहळा संपन्न। दिव्य तेजोवलय दर्शनाने भाविक नतमस्तक। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क तळोदा। नमस्कार प्रेक्षक हो, कबीर संगत साधु की ज्यों गंधी का बास, जो कछु गंधी दे नहीं तो भी बास सुबास। साधू संतांच्या संगतीची महती सांगणाऱ्या या दोह्याप्रमाणेच तळोदा तालुक्यातील चिनोदा नगरी रविवारी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली। निमित्त होते जगद्गुरू संत रामपालजी महाराज यांच्या भव्य जिल्हा सत्संग सोहळ्याचे। दिनांक 12 जुलै 2026 रोजी आयोजित या सोहळ्याला संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातून शेकडो अनुयायांनी हजेरी लावली होती। या अलौकिक भगत मिलन सोहळ्यात ज्ञानज्योत तर पेटलीच, सोबतीला महाराजांच्या दिव्य अवताराची प्रचिती देणारा एक अभूतपूर्व चमत्कारही भक्तांनी अनुभवला। जिल्हा सत्संग म्हणजे भक्तांसाठी केवळ आध्यात्मिक प्रबोधन नसून ते एक पवित्र भगत मिलन असते। एकमेकांशी संवाद साधत सत साहेब या पवित्र नामाचा जयघोष करत भक्तांनी परस्परांची विचारपूस केली। एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतानाच येथे निखळ प्रेमाचा आणि सद्भावनेचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला। या सत्संग सोहळ्यात संत रामपालजी महाराजांच्या अफाट सामाजिक आणि लोककल्याणकारी गाथांवर प्रकाश टाकण्यात आला। साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं साधू न भूखा जाय। याच संतोक्तीला प्रमाण मानून महाराजांनी गेल्या वर्षी हरियाणातील भीषण पूर परिस्थितीत दाखवलेले दातृत्व अद्वितीय होते। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी महाराजांनी कोट्यवधी रुपयांची मदत केली। इतकेच नव्हे तर अन्नपूर्णा मोहिमेअंतर्गत गरीब, गरजू आणि बेघरांना हक्काची पक्की घरे बांधून देण्याचे कार्य आजही अविरतपणे सुरू आहे। महाराजांच्या या अथांग दयेमुळेच आज संपूर्ण देशभरातून करोडो लोक त्यांच्या चरणी शरण आले असून सध्या भक्तांना धनाना धाम येथे दर्शनाचा अनुपम लाभ मिळत आहे। कबीर मानुष जन्म दुर्लभ है मिले न बारंबार, तरुवर से पत्ता टूट गिरे बहुरी न लागे डार। या मनुष्य जन्माचे सार्थक करणाऱ्या एका विलक्षण अनुभवाची चित्रफित नियोजित सत्संगात दाखवण्यात आली। चरण सेवा करताना एका भक्ताला आलेला अनुभव पाहून उपस्थित जनसमुदाय थक्क झाला। त्या व्हिडिओमध्ये संत रामपालजी महाराज यांच्या डोक्याच्या मागील बाजूस एक भव्य आणि अलौकिक तेजोवलय प्रकाश वर्तुळ स्पष्टपणे चमकताना दिसले। हा साक्षात कबीर साहेबांचाच अवतार असल्याचे सिद्ध करणारा क्षण होता। सुरुवातीला हा फोटो किंवा व्हिडिओ आजच्या AI तंत्रज्ञानातून तयार केला असावा असे अनेक तर्कवितर्क लावले गेले। मात्र विविध तांत्रिक स्तरांवरून आणि जाणकारांकडून सखोल पडताळणी केल्यानंतर हा व्हिडिओ 100% सत्य आणि खरा असल्याचे सिद्ध झाले। या दिव्य प्रचितीने भक्तांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले आणि संत रामपालजी महाराज हेच साक्षात परमेश्वराचे रूप असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला। शेष सहस मुख गावे पूजय आदि गणेशा। इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्मराय ध्यावे, सुमरत जीवन जीता मन इच्छा फल पावे। 33 कोटि अधारा ध्यावे सहस 88, उतरे भव जल पारा कटी है यम की फांसी। 33 कोटि अधारा ध्यावे सहस 88, उतरे भव जल पारा कटी है यम की फांसी। कबीर सेवा बंदगी और न कछु सुहाय, जा घट सेवा ना बसे ता घट यम डेरा पाय। हाच सेवेचा संदेश आत्मसात करत अनेक भाविकांनी चिनोद्याच्या या सोहळ्यात सेवा दिली। चप्पल बूट सेवा, भक्तांना मार्ग दाखवणारी दिशादर्शक सेवा, तहानलेल्यांना पाणी देणारी जलाराम सेवा आणि ज्ञानप्रसारासाठी पुस्तक सेवा अशा अनेक आघाड्यांवर भक्तांनी शिस्तबद्ध सेवा बजावली। अखेर अत्यंत भावपूर्ण, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात या अभूतपूर्व जिल्हा सत्संग सोहळ्याची सांगता झाली। निरोपाच्या वेळी प्रत्येक भक्ताच्या मुखात एकच ओळ होती, ती म्हणजे सत साहेब। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।